ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो जगाची. प्रस्तुत भक्त प्रसंगी हरी कीर्तनासाठी किंवा हरी कीर्तनाच्या सेवेसाठी जो अभंग गायला तो श्रीमंत संत श्री एकनाथ महाराजांचा 4 चरणाचा अतिशय सुंदर आणि संतांबद्दलची माहिती सांगणारा किंवा संतांबद्दलचा संत नक्की काय करतात हे सांगणारा अभंग आपण निवडलेला आहे. अभंगाच्या चिंतनाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय देणे त्याचं कर्तव्य आहे. आपण सर्वच जण बाबाजी चैतन्य महाराजांच्या या पालखी सोहळ्यात ओतूरवरून पंढरपूरकडे निघालेलो आहोत. जात असताना या टेंभुर्णी गावात आपला मुक्काम आणि या मुक्कामाच्या ठिकाणी आपण विसावलेलो असताना या ठिकाणी आपल्याला जी अन्नदानाची सेवा केली जाते राजमानी परिवाराच्या वतीने या ठिकाणी आपल्याला अन्नदान दिलं जातं, मुक्कामाची सोय केली जाते. या सगळ्या त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं किंवा त्यातून उतराई होण्यासाठी आपण या ठिकाणी छोटीशी एकदम अर्ध्या तासाची म्हणा पाऊण तासाची कीर्तन सेवा या ठिकाणी करणार आहोत. मी काही सराईत कीर्तन करणार नाही. मी पहिल्यांदा तुमच्या समोर उभा राहिले. मी त्या दिवशी पण सांगितलं माझं दुसऱ्यांदा मी प्रवचन करीत होतो आपल्या सिद्धटेकला नळगी वस्ती म्हणून. यापूर्वी मी त्या दिवशी सांगितलं परत सांगतो ती गोष्ट. यापूर्वी त्या 2007चा विषय 2007ला त्याच नळगी वस्तीवर वडाखाली माझी कोणतीही तयारी नसताना माझी दुसरी वारी होती. कोणतीही तयारी नसताना गुरुवर्य सरकडे बाबांनी मला सांगितलं महाराज होते त्यावेळेस की निलेश प्रवचन कर. मी पण काही विचार केला नाही का प्रवचनाला काय लागते, थोडा अभ्यास पाहिजे, बोलायला काही साठा पाहिजे, बोलणार कसं. ते म्हणले बस म्हणून मी बसलो श्लोक घेतला आणि पुढे काय बोलायचं काहीही सुचलं नाही. मी थांबलो दिलं पण ती खंत खूप वर्ष मनात होती. ती त्या दिवशी पुरी झाली. महाराज काही असो पण 25 ते 30 मिनिटं मी त्या ठिकाणी बोलू शकलो ही चैतन्य माऊलीची कृपा. आणि या चैतन्य माऊलीची कृपा का 19 वर्षांनी परत संधी मिळाली आणि त्या संधीचं मला सोनं करता आलं. ही फक्त आणि फक्त चैतन्य माऊलीची कृपा आहे. या आपल्या सोहळ्यात हा जो आपला सोहळा आहे आणि त्या सोहळ्याच्या अनुषंगाने मी जो काही अभंग घेतलाय तो या सोहळ्याच्या संबंध किंवा संतांच्या संबंधाने संतपर अभंग घेतलेला आहे. एकनाथ महाराजांच्या जीवनाचा विचार जर केला तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्रीमंत संत एकनाथ महाराज म्हणून आपण त्यांना ओळखतो. अनेक त्यांच्या जीवनात अनेक कृपा त्यांच्यावर झाली. त्यांच्यावर पहिली कृपा जर कोणाची झाली असेल तर मला वाटतं दत्तात्रय भगवानांची कृपा झाली. त्याच्यानंतर जनार्दन स्वामींची कृपा झाली. या कृपेच्या माध्यमातून ते संत पदापर्यंत पोहोचले. पण संत पदापर्यंत पोहोचण्यासाठी अंगी जे गुण हवे असतात ते गुण त्यांनी आत्मसात केले, त्या ठिकाणी ते पोहोचले. सर्वसामान्य माणूस संत पदापर्यंतही पोहोचू शकतो आणि देवरूपालाही पोहोचू शकतो. पण ती साधना, ते सगळं अंगीकार, संत रूपाचा अंगीकार आपण केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
उपाय तेने साधती साधने तुटती भावाची बंधने संता विन प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तेने साधती साधने तुटती भावाची बंधने. प्रस्तुत अभंगात श्री एकनाथ महाराजांनी आपल्या हरिप्राप्तीचा उपाय सांगितलेला आहे. हरी 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 हरीची खरोखरच गरज. मी जरा बिंदास करीत होतो म्हटलं 2 मिनिट इथं नाही आलं तर मी जरा बिंदास बोलेल. काय घाबरायचं नाथ महाराज आपल्याला या ठिकाणी सांगतात हरिप्राप्तीसी उपाय. उपाय आपल्याला सांगितलेला आहे पण आपण तो पुढे विस्ताराने पाहणार. हरी हरी हर हा धातू आणि ह्या हर धातूतून हरणे दुःखातून दुःखाचं हरण करणार त्यानंतर आपल्या चित्ताचं हरण करणार असा हरी. त्या हरीची आपल्याला आयुष्यात किंवा जीवनात संसाररूपी आपल्या या सागरात किती गरज आहे ती 100% आपल्याला त्याची गरज आहे. आणि ती जर गरज नसती तर आपण उतरून पायी पंढरपूर निघालो नसतो. हरीच्या प्राप्तीसाठीच आपली तिथून धाव पंढरपुराकडे आहे. त्या हरिप्राप्तीचा त्यामुळे संत एकनाथ महाराज सांगतात हरिप्राप्तीसी उपाय. तो हरिप्राप्तीसी काय उपाय आहे तो त्यांनी आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितलं. हरिप्राप्तीसी आपली जी धावपळ झाली किंवा नाथाने आपल्याला सांगितले हरिप्राप्तीसी उपाय करावे संतांचे ते पाय. आपण जे सर्वजण आता इथे बसलेलो आहोत आपण नाथांनी जी गोष्ट आपल्याला सांगितली की हरिप्राप्तीसी उपाय धरावे संतांचे. आपण संतांचे पायही धरले आणि संतांबरोबर चाललोय. म्हणजे आपण त्यांच्या पहिल्या चरणाचा विचार करून म्हणजे त्यांचा तो अंगीकार करून किंवा त्या गोष्टीची शिकवण घेऊन आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे चाललोय. आता आपण सगळेच जण चाललोय. आपल्याला हरीची प्राप्ती करायची तर आपण संतांचे पाय धरून किंवा संत सांगतील त्याप्रमाणे पाय धरणे म्हणजे फक्त चरणाला लागणे म्हणजे पाय धरणे. संत म्हणजे संतांचे पाय धरणे याचा अर्थ संतांनी ज्या गोष्टी सांगितल्या संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावरून चालले. मार्ग धावून गेले
धरावे संतांचे ते पाय. मी अनुषंगाने तुम्हाला पुराणातली कथा नाही सांगणार, पण मी आमच्या परिसरात आमच्या गावात घडलेले संत काय करू शकतात या गोष्टीचा तुम्हाला थोडासा दृष्टांत देऊन अनुभव सांगतो. एक साधारण 1954 पूर्वीचा काळ आहे. मामाला चांगलं माहिती असेल तर मामा आमच्या गावात नंतर ते पाच घडले. 1954 पूर्वी आमचं गाव किंवा आमच्या गावातले मंदिर हे पडीक मंदिर होते. पडलेल्या भिंती, वसाड जागा, पूर्वी घरं पण मोठ्या नसायची. मग कोणाचे गुरु कोणाच्या काही गोष्टी तिथे असलेल्या किंवा त्या ठिकाणी भैरवनाथ मंदिर होतं आमचं, त्या ठिकाणी काही लोक हे पण करायचे. तर अशी अवस्था असताना एक साधू आमच्या गावात वैकुंठवासी गीताराम बाबा, वैकुंठवासी गीताराम बाबा 1954च्या आधी एक थोडेसे 4-6 महिने आमच्याकडे आले असतील. 1954 ला आमच्या गावात त्यांनी भजनी मंडळाची स्थापना. त्या भजनी मंडळात एकदम कुणाच इथं राहिले असते. सांगायचा मुद्दा असा आहे का आज आम्ही जे काय आज थोडंसं तोडकं मोडकं भजन म्हणता येते त्या साधूची कृपा नंतर मामांची कृपा आहे. त्या साधूने त्या गावात आमच्या कायापालट केला. ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या, मंदिराची स्वच्छता केली. गावातील प्रत्येक माणूस कलाकार बनवा. दोनच माणूस कलाकार होईल पण पूर्ण भीत आंधळा माणूस कलाकार केला. अतिशय संतांचे खूप मोठे उपकार असतात म्हणून बाबा म्हणतात धरावे संतांचे ते पाय. पहिल्या चरणाचं आपण निरूपण करूया, नंतर नाही झालं तर मला तेव्हा अभ्यास करून पुढे मोठा हरी पाहिला. आपण पहिला हरी म्हणजे काय? हरी म्हणजे हरण करतो, दुःखाचं हरण करतो, चित्ताचं हरण करतो. हरिले माझे हरिले चित्त विसरले. दुःखाचं हरण करणारा, चित्ताचं हरण करणारा आणि असा हरी आपण सांगितला. त्यानंतर थोडासा आपण संत या विषयावर बोलत आहोत. संत 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 आणि आपण याच्यात काय फरक? संत आणि आपण म्हणजे माणूसच, दिसायलाही सारखेच. बदल काय? तुमच्या आमच्यात राग, द्वेष, अहंकार, लोभ हे सगळे जे शरीर हे आपल्याला भरलेले आहेत. आणि संतांकडे या कोणतीच गोष्ट नाही. संतांच्या ठाई म्हणजे जसं झाड तोडायला आलेल्याला तीच सावली आणि पाणी घालणारालाही तीच सावली. याच्याकडे भेद नाही, समानता हा संतांचा सर्वात महत्वाचा गुण. कुणी त्रास द्या किंवा कुणी, आणि आपण पाहिले संपूर्ण आपली जी संत मांदी आली आहे यातले आपले जे मुख्य संत आहेत, जे ज्ञानेश्वर महाराज असतील, सोपान मुक्ताबाई असतील आणि निवृत्तीदादा असतील, यांना तर भयंकर त्रास दिला समाजाने. पण यापैकी एकानेही समाजाला चुकीची गोष्ट उल्लेख कोणत्याच अभंगात नाही. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे का ज्यांनी राग केला
किंवा तिरस्कार केला तरी त्यांच्यावर उपकार करतात तेच संत. विठ्ठल विठ्ठल या जगतात किंवा या पृथ्वी तलावर ती एकच जमात संतांची अशी आहे का तिच्याकडं सर्व समान आहे. दुष्ट याला तोही त्यांचा आणि चांगला येतो म्हणजे त्यांच्या काही भेद नाही. आनंदही होत नाही त्यांना आणि दुःखाची तीव्रता तेवढी नसती. ते त्याही ठिकाणी इंग्लिशमध्ये सांगितलं न्यूट्रल असतात. न्यूट्रल म्हणजे त्या ठिकाणी ते स्थिर असतात किंवा स्थितप्रज्ञ असतात. बरोबर. म्हणजे त्यांना त्या दोन्ही गोष्टींचा त्यांच्यावर जास्त फरक पडत नाही. हा मुख्य फरक त्यांच्यात आणि आपल्यात आहे जरी ते आपल्यासारखे दिसत असले तरी. नाथ बाबा सांगतात आपल्याला संतांचे पाय धरा जर तुम्हाला हरीची प्राप्ती पाहिजे असेल. या संबंधाने एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एक साधू महाराज होते. ते साधू महाराज त्यांची पर्यटन चालू असते. देशभरात यात्रा चालू असते. आपली जशी वारी त्याप्रमाणे त्यांची पर्यटन यात्रा चालवली असते. मजल करीत ते एका अरण्यात शिरतात. त्या जंगलातून जात असताना रात्र होते. संध्याकाळ आल्यानंतर आसपास कुठं आसरा दिसत नाही. तर एका पारध्याचं घर त्या ठिकाणी असते जंगलात. त्यांना ती झोपडी दिसते. त्या झोपडीजवळ जातात आणि त्याला सांगतात, आवाज देतात, बाबा आहे का कोणी इकडं? पारधी बाहेर येतो. साधू महाराज दिसतात. दर्शन घेतो आणि बाबा बाबा काय आदेश आहे तुमचा? साधू महाराज म्हणतात, मी माझी यात्रा चालू आहे. या यात्रेदरम्यान रात्र झाली. मला आसपास आसरा दिसत नाहीये. तर मला एक रात्र तुमच्यापाशी काढायची. या म्हणलं काही हरकत नाही. तुम्ही मुक्काम करू शकता या ठिकाणी. साधू महाराजांनी त्या ठिकाणी मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर जायला निघाले. पारधी म्हटला, स्वामीजी तुम्ही आले आणि चालले पण माझ्या घरचा एक भाकरी खायला पाहिजे, चहा घ्यायला पाहिजे. मला मी नक्की तुझ्याकडे पुढच्या वर्षी येईल. नक्की येईल तुझ्याकडं. ही तुझी भाकरी खायला किंवा काय चहा घ्यायला मी तुझ्याकडे नक्की येईल. साधू महाराज जातात. वर्ष लोटतं. वर्षा लोटल्यानंतर साधू महाराज परत यात्रा करत त्या ठिकाणावर जात असताना परत त्या ठिकाणी त्या पारध्याच्या घरापाशी जातात. त्या पारध्याच्या घरी जात असताना घराकडे जात असताना पारध्याला खूप आनंद झाला. दिलेल्या शब्दाप्रमाणे साधू महाराज परत आले. आता यांचा मला यथोचित सत्कार करता येईल. त्यांना जेवण घालता येईल. सगळ्या गोष्टी मला करता येईल. तर साधू महाराज आले, बसले. उत्सुकतेपोटी त्याने विचारलं, बाबा किंवा स्वामीजी तुम्हाला कोणता पक्षी आवडतो? तुम्हाला मी काय देऊ, काय करू? स्वामीजींना माहित होते पारध्याचं घर, त्याच्यामुळे ते काय पाणी पिलेले होते. म्हणजे मला पक्षी आवडतोय. तो पक्षी तू जर आणला तर मी नक्की तुझ्या घरात जेवण करेन. म्हणजे पक्षी असा का ज्याच्या कमरेला पितांबरे आणि डोक्यात मोरपिसे असा पक्षी शोधून आण. मी तुझ्या घरी जेवणार. पुढची कथा सांगते. आपल्याला आदेश आलाय. आपल्याला आवडायचं पण एवढी सांगतो कथा आणि आपण समजून घेऊ. तर पारधी घरातून बाहेर पडतो, फिरतो. हा पक्षी सापडणार आहे त्याला? कधीच सापडणार नाही. पण त्यांनी 8 दिवस झाले तरी त्याला घराकडे जाता येईल आणि पक्षी मिळाला. साधू महाराज उपाशी. त्या गोष्टीचा त्याला म्हणजे त्रास झाला. तो एवढा त्रास करून घेतला त्याने का त्याने ठरवलं
मला हा असा पक्षी सापडत नाही तर मी माझा नाही सापडला तर मी माझा देहत्याग करणार. त्याने त्या देहत्यागाच्या दृष्टीने लाकडं जमा केली, सरळ रचलं त्याचं तयार केली, त्याला आग लावली, 3 फेऱ्या मारणार. 3 फेऱ्यापर्यंत जर मला पक्षी सापडला नाही तर मी या चितेत उडी मारून देहत्याग करणार असा त्याने संकल्प केला. तर त्याने पहिली फेरी मारली, दुसरी मारली, तिसरी फेरी मारत असताना प्रभूला त्याची दया आली का हा आता निष्कारण जाणार. तर प्रभूने तशा प्रकारचं रूप घेतलं, पक्षाचं पितांबर नेसलेला आणि मुकुटात मोरपिस असणार. आणि त्याच्या तिसऱ्या फेरीच्या दरम्यान तो खांद्यावर येऊन बसले होते. प्रभू खांद्यावर बसला. तिसरी फेरी संपत असताना काय आलं म्हणून मागे वळून पाहिलं आणि वळून पाहिलं तर जो पाहिजे तो पक्षी आलाय म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला. त्याने तो पकडला, त्याला जाळ्यात घेतला आणि मला कुठं होता तू इतक्या दिवस, मी 8 दिवस तुझा शोधा करतो. त्याला मारलं, प्रभूला मारलं आणि तो त्याला पकडून तो घेऊन घरी आला. खूप आनंद झाला, त्याला खूप आनंद झाला. इकडं स्वामीजी ध्यानस्थ होते, भजन करीत होते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी. स्वामीजींनी पाहिलं, जाळ्यातून काढलं, साष्टांग दंडवत केला परमेश्वराला. आणि प्रभू मला माहिती आहे तू अज्ञानी आहे, पारधी, तू मला धरून आणले. प्रभू म्हणजे धरून नाही तर मारले, मला मारलं म्हणजे तो अज्ञानी. सांगायचा दृष्टांत सांगतो, सांगायचा उद्देशाचा जो पारधी ज्याने अनेक पक्षांच्या हाती अनेक पार्वतीच्या हातातून झाले असतील त्यालाही प्रभूचं दर्शन झालं. कारण त्यांनी संतांचे पाय धरले. आपली सेवा आपल्याला संपायचा आदेश आलाय. आपण इथे थांबणार आहोत. या सेवेच्या निमित्तानं माझा पहिला प्रयत्न आहे किंवा पहिली वेळ. या संबंधानं या ठिकाणी उभं राहत असताना जरी तुम्हाला सरळ वारीचं असलो तरी हातून घाम आले. इतकी सोपी गोष्ट कीर्तन करणे नाही. अभ्यास असेल तरच हे शक्य आहे. परंतु या वारी किंवा या चैतन्य माऊलींची कृपाशी मुक्यालाही बोलता येईल एवढी ताकद माझ्यापाशी कोणताही अभ्यास नसताना मी जर तुमच्या समोर भेटायला उभा राहू शकतो तसा हा अपराध आहे. क्षमा करा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. कारण या गादीचं पावित्र्य, या गादीची जी गरिमा आहे ती राखण्याची आपल्या म्हणजे माझ्यात तरी कुवर नाही. पण करविले या कीर्तनाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा माझ्यावर विश्वास ठेवून मला दिली त्याबद्दल संयोजक मंडळी असतील, वाकर महाराज असतील, सीताराम बाप्पा असतील, यांना मी यांचे शतशः आभार मानतो. एवढा मोठा विश्वास तुम्ही माझ्यावर दाखवला त्याबद्दल तुमचा मी शतशः ऋणी आहे.
या निमित्तानं आपण सर्वजणांनी काळकरी मंडळी असतील मिळून बाबांनी मला साथ दिली. मी तुम्हाला सांगतो भटकमराव उभा राहिलो मामा इथेच वर्ग आमचं आहे त्याला कसा पुढे न्यायचं याची आम्हाला भक्कम पाठिंब्याशिवाय मिळतात. ही सेवा करत असताना अजून जर बळ तुम्ही दिलं असेल तर मला खरं बळ दिलं. मस्करे महाराज म्हणजे कीर्तन करता का तुम्ही मला मस्करे महाराज हे नाही म्हणजे आपल्याकडं अभ्यास नाही किंवा ती गोष्ट करायची ताकद नाही म्हणजे तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला साथ देऊ. आपण सर्वजण श्रोते याला म्हणजे काय म्हणा तुम्ही वेड्या माणसासमोर बसून 4 गोष्टी ऐकल्या त्यामुळे आपल्याही सर्वांचा आभार व्यक्त करतो. चैतन्य माऊलीच्या चरणी ही जी छोटीशी सेवा ही अर्पण करतो आणि थांब